भरपूर दास्या दास त्याच्या राजवाड्यामध्ये, परंतु मीराबाईंना छंद लागला भगवंताच्या नामाचा. गोविंद 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 म्हणा लागले या छंद. आणि या छंदामध्ये मीराबाई भजन करायच्या. अशाच भजन करत असताना एका दासीपुत्रांना त्यांना पाहिलं. दासीपुत्रांना त्यांना पाहिलं आणि त्या दासीपुत्राला असं वाटू लागलं की मीराबाई माझ्या झाल्या पाहिजेत. मीराबाईशी त्याला लग्न करण्याची इच्छा झाली या दासीपुत्राला. आणि त्यानं ती इच्छा आपल्या आईसमोर व्यक्त केली. आईला सांगितलं, आई ती तुझी राजाची मुलगी आहे मीराबाई, मला खूप आवडते, मला तिच्यासोबत लग्न करायचं आहे. त्या दासीला चक्कर आली, ऐकतात चक्कर आली चक्कर. अरे बाबा माझ्या समोर म्हणलास तर म्हणलास, दुसऱ्या समोर म्हणू नको. राजा सुलाव देईन आपल्याला, खाचं प्याचं बंद होईल आपलं. गरीब आहे दादा आपण, असं काही बोलू नको, असं अभद्र बोलू नको. तो म्हणला आई करेन लग्न तर मीराबाईशी. जेवण बंद केलं त्यानं, जेवण बंद केलं. मनोहर महाराज क्रश झाला, वळून गेला. आईला राहवते का आपला मुलगा वळून चाललाय. आई ही दुःखात होती. एक दिवस असं झाडून काढत होती. मीराबाईनं पाहिलं की दासी दररोज अशी खुश असायची, हसत हसत बोलायची. आज कशी दुःखी आहे, झाडून काढताना बोलली नाही. मीराबाई म्हणल्या, काकी का दुःखी आहात? कोण दुःखस्य कथम, सांगा मला काय झाले तुम्हाला, का दुःखी आहात तुम्ही? त्यावरती दासी काय बोलावं तिला सुचना. राजाची मुलगी, सांगू का नको सांगू का नको, छाती धडधड 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 करत होती. रुद्र महाराज छाती अशी धडधड धडधड करू लागली त्या आईची. पण कसं तरी छातीवर हात ठेवून बळच बळच त्यांनी तो आपल्या मुलाचा अट्टहास सांगितला की माझा मुलगा म्हणतोय लग्न करेन तर मीराबाईशी. बस एवढेच ना काकी, ताण घेऊ नका. त्याला उद्या सकाळी माझ्या